भाऊ आपले नाव आणि गाव सांगा पहिले. प्रशांत मारू पाटील, राहणार अंचळगाव. आपण जो भडगाव पोलीस स्टेशन येते एक हॉस्पिटल संदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे, नेमकं कोणत्या हॉस्पिटल संदर्भात दिला आहे? सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील, सुमन हॉस्पिटल, डॉक्टर निलेश पाटील, भडगाव. भडगाव. बरं, नेमकं काय विषय होता आपला? की आमचे त्या भावाची मिसेज आहे, माझ्या भावाची मिसेज आहे. बरोबर. तिला दिवस असल्या कारणाने आम्ही तिथली ट्रीटमेंट चालू होती. सुमन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. ज्या सुमन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना तिचे पूर्ण दिवस भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तिला डिलेवरीसाठी नेलं. 25 तारखेला रात्री 2 वाजता डिलेवरीसाठी नेलं. बरोबर. त्या ठिकाणी डिलेवरीसाठी नेल्यानंतर 3 वाजता तिथं डॉक्टर आले. डॉक्टरांनी 3 वाजता आल्यानंतर तिच्यावर आय वगैरे लावली आणि घरी जात असताना मी त्यांना सांगितलं की सर ऑलरेडी पहिलं सिझर झालं आहे आणि आम्हाला दुसरंही सिझर करायचं आहे. त्यावेळी डॉक्टरने मला असं सांगितलं की आपण 2-3 घंटे वाट पाहू आणि त्याच्यानंतर काय करायचं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ऑलरेडी पहिला सिजर झाला असताना दुसऱ्या नॉर्मलची डॉक्टरांची तयारी होती. बरं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपली तयारी काय होती? सिजरही करा. आम्ही त्यांना सिझरच सांगितलं. त्याच्यानंतर डॉक्टर सकाळी 7:30 वाजता आल्यानंतर नाही, मग रात्रभर त्या पेशंटला आय वगैरे लावून दिली आणि घरी चालले गेले. सकाळी 7 वाजता आल्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की तिला खूप त्रास होतोय, तिचे आम्ही सिझर करा. तरी त्यांनी तिला याच्यामध्ये घेतलं, ओटीमध्ये घेतल्यानंतर उपचार सुरू केले. बरं, मग त्यांनी सिझर केलं का नॉर्मल केलं? मग सिझर केलं. म्हणजे सकाळी केलं, म्हणजे वेळ चालले गेले बहुतेक. मग तो पेशंटला काही त्रास तोपर्यंत पेशंटला खूप त्रास होत होता. पेशंटला नॉर्मल करण्याचा प्रयत्न ते करत होते. पेशंट त्यांना मधी सांगत होतं की सिझर करा, तिला खूप त्रास होत होता. त्यांनी तिला त्या ठिकाणी खूप त्याच्या पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न केला, बुक्के मारले. त्याच्यानंतर तिला चुब्बत सांगितलं. तरी त्यांनी पेशंटचं न ऐकता पेशंट त्यांना विनवण्या करत होतं की मला खूप त्रास होतोय की सिझर करा. ओके. मग सिझर झाल्यानंतर बाळ हे मृत अवस्थेत होतं की कसं होतं? मला सिझर झाल्यानंतर त्यांनी बाळा आमच्या हातात दिलं आणि लगेच सांगितलं की फटक्यात बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटल घेऊन जा. आम्ही बाळाला, म्हणजे त्यावेळेस आम्हाला बाळ हे मृत अवस्थेतच दिसत होतं, पण आम्ही आशाच्या मार्याने बाळाला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेलं. कुठे घेऊन गेले होते? पाचोरा विघ्नहर्ता इथे. बरं, तिथे पोहोचल्यानंतर त्या डॉक्टरने काय रेफरन्स दिला आपल्याला? तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला की बाळ मृत घोषित केलं. म्हणजे त्यांनी मध्ये घेतलं नाही, त्यांनी डायरेक्ट सांगून दिलं बाळ मृत घोषित आहे. बरं, मग आपण आज सदर पोलीस स्टेशनला आले असता पोलीस प्रशासनाने आपलं काय अपेक्षा आहे की त्यांनी काय करावं? त्यांनी त्या आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी. धन्यवाद.